जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. प्रसिद्ध अशा पुणेरी पाटी. पत्ता विचारायचे पैसे पडतील. पत्ता 10 किलोमीटर असेल तर 10 रुपये आणि 10 किलोमीटरच्या आत असेल तर 5 रुपये. धन्यवाद. पप्पू का नाही तावातावानं दुकानात जातो. पप्पू, अहो तुम्ही 8 दिवसापूर्वी किडे मारायची ती पावडर दिली होती ना? दुकानदार, हो हो, चांगली आहे ना ती बंड्या, त्यातच किडे झाले आहेत. किराणा दुकानदाराचा व्हॉट्सअप मेसेज आला, साहेब माल तयार आहे, इकडे येणार असाल तर सांगा, नाहीतर घरपोच करतो. मी म्हटलं, अरे बाबा, आधी हा मेसेज डिलीट कर, नाहीतर किराणा माल असं तरी स्पष्टपणे लिही, नाहीतर नको ते चौकशी लागतील. बायको, काय हो, हा मोदी एका दिवसात 3-3 देशात जाऊन येतो. नवरा, सोबत बायको नसेल तर हे शक्य आहे, माणूस 3 काय 4 देशात पण जाऊन येईल, नाहीतर बायको सोबत जर डीमार्टमध्ये असेल तर संध्याकाळच होऊन जाईल. एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी गेली होती. ते तपासता तपासता तिथला तपासणारा हैराण झाला. शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, अहो मॅडम, ही शी नाही, हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे. तरुणी, अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाईल देता का प्लीज, माझा फोन बंद आहे. तो माणूस म्हणतो, का हो, काय झालं? तरुणी, अहो जरा मिस्टरांना फोन करून सांगते की त्यांनी चुकीचा डबा नेलाय म्हणून. जण्या, कोंबडी अंडे देते आणि गाय दूध, असं कोण आहे जे दोन्ही देत? म्हण्या, सोपं आहे, दुकानदार, मी लहानपणापासूनच हुशार आहे. पण आई शपथ, कधी गर्व केला नाही राव. गर्लफ्रेंड, माझा मोबाईल आता आईकडे असतो. बॉयफ्रेंड, मग तुझ्या आईनं पकडलं तर? गर्लफ्रेंड, तुझा नंबर का नाही मी लो बॅटरी असा सेव्ह केला आहे. तुझा फोन आला की आई बोलवते आणि सांगते, लो बॅटरी झाली, मोबाईल चार्ज कर. मराठी स्टाईलमध्ये परीक्षा आधीची उजळणी. हे झालं, हे झालं, हे तर येतंय, हे पण लक्षात आहे, हे झालं, हे पण झालं, सगळं झालं. परीक्षा केंद्रामध्ये प्रश्नपत्रिका पाहिल्यावर अरारारार, हे काय आलंय? शिक्षक, उद्या कुलकर्णी सर चंद्रावर व्याख्यान देणार आहेत, सगळ्यांनी का नाही वेळेवर या. गण्या, सर मी नाही येऊ शकणार. शिक्षक, का बरं? गण्या, सर माझी आई का नाही मला एवढ्या लांब नाही पाठवणार हो. बऱ्याच दिवसांनी बटाटे वडे खाण्याची इच्छा झाली म्हणून बंडू डझनभर वडे घेऊन घरी आला. बाहेरून आणलेले वडे पाहून बंडूची बायको चिडली. ती म्हणाली, मी सांगत असते बाहेरचं खाऊ नका, हे खायचं नसतं. आणि तिने का नाही वड्यातलं बटाट्याची भाजीचे आलू पराठे घरी बनवले. पुणेकर, काका पावशेर रताळे द्या. दुकानदार, पिशवीत देऊ? पुणेकर, नाही नाही, पेनड्राईव्ह आणलाय, त्यात रताळे नावाचं फोल्डर बनवा आणि टाका त्यात. 2 वेडे का नाही घराच्या छतावर झोपलेले असतात. तेवढ्यात का नाही पाऊस सुरू होतो. पहिला वेडा, घरात जाऊन झोपू, आकाशाला भोग पडले वाटतं. तेवढ्यात वीज चमकते. दुसरा वेडा म्हणतो, चल झोप, वेल्डिंगवाले सुद्धा आलेत वाटतं. म्हण्या, आरशाची गॅरंटी काय? दुकानदार, तुम्ही याला 100व्या मजल्यावरून खाली फेकले तर ह्या 99व्या मजल्यापर्यंत फुटणार नाही. म्हण्या, वा, मस्त, एक पॅक करा. 2 वाघ झाडाखाली आरामात बसले होते. समोरून का नाही एक ससा जोरात पळून गेला. पहिला वाघ दचकून, आईला, काय गेलं रे इथनं? दुसरा वाघ, काही नाही रे, फास्ट फूड होतं. म्हण्या, गैरसमजाची हद्द काय असू शकते? जण्या, काय असू शकते र, तूच सांग. म्हण्या, माझी बायको रुसली आहे, माझ्याशी बोलत नाहीये आणि तिला वाटते तिने मला शिक्षा दिली आहे. बायको, तुम्ही मला फसवलं. नवरा, का, काय झालं? बायको, तुम्ही सांगितलं नाही तुमची राणी नावाची का नाही पहिली बायको आहे. नवरा, सासरे बुवांना सांगितलं होतं तुला राणीसारखं ठेवेन. सर, म्हण्या, सांग कबूतर मिनार कुठं आहे? म्हण्या,
माहीत नाही सर. मग बेंचवर उभा राहा म्हणे. बेंचवर उभा राहतो आणि जरा वेळाने सरांना म्हणतो, सर, इथून सुद्धा दिसत नाहीये कुतुब मिनार. बायको, मला आज बरं वाटत नाहीये. नवरा, अरे च्या, पण मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो. बायको, जानू, मी तर गंमत करत होते. नवरा, हो का? मी तर गंमतच करतोय. चला उठा आता आणि जेवणाचं बघा. पोटात कावळे ओरडतायत. मन्या झोपायला जात असतो. तेवढ्यात जण्या, अरे जरा हा मोबाईल चार्जिंगला लाव. मन्या, रात्री चार्जिंग करू नकोस. मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो. जण्या, तू टेन्शन नको घेऊ. मी मोबाईलमधली बॅटरी का नाही अगोदरच काढलेली आहे. 2 आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर. पहिला, अरे यार, आज कोणता पेपर होता? दुसरा, गणिताचा. पहिला, म्हणजे तू पेपर लिहिलायस? दुसरा, नाही रे, बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि यावरून अंदाज बांधला. म्हण्या, आणि त्याच्या बायकोमध्ये काही कारणांवरून वाद होतो. म्हण्या, माझ्यासाठी लांबून लांबूनच तळे येत आहेत. बायको, जवळच्यांना तुमची लक्षणं माहीत आहेत. एका कर्मचाऱ्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट. एक मात्र कळलं की पंक्तीत गुलाबजाम वाढायला आणि कंपनीत पगार वाढायला आपलाच माणूस हवा. बाकी परफॉर्मन्स वगैरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. चहा पिता पिता मन्याच्या हातून चहाचा कप खाली पडतो. मन्या वाकून बघतो तर कप फुटलेला नसतो. मन्या बायकोकडे बघून, वाचला. बायको, वाचला नाही, वाचलात. बायको, माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करताना का नाही जळाला. नवरा, काही हरकत नाही, माझ्याकडे का नाही तसाच अजून एक शर्ट आहे. बायको, माहीत होतं मला, म्हणून तर त्या शर्टचा तेवढाच तुकडा कापून मी का नाही या शर्टला जोडला. एक हुशार विद्यार्थी. नाही, एक हुशार बायको.